आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात। मुंबईतील ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित सलीम डोलाला अटक। सलीम डोला दाऊदचा जवळचा साथीदार असल्याची माहिती। सलीम डोलाला इस्तांबूलमधून अटक करण्यात आल्याची माहिती। तर धुळे आणि नंदुरबार जिल्हे भविष्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र बनणार। शिरपूरला औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्याचे मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर निकालाआधीच राहुरीमध्ये अक्षय कर्डिल यांच्या विजयाचे बॅनर झळकले। राहुरी पोटनिवडणुकीचा 4 मे रोजी निकाल लागणार आहे। पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्गवासियांना टोल माफीची सकारात्मक भूमिका घेतली तर आमचा त्यांना पाठिंबा। पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीवरच्या भूमिकेचं वैभव नाईक यांच्याकडून स्वागत। अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या नातेवाईकांची गोठवलेली बँक खाती पूर्ववत करण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश। एनसीबीने प्रक्रियात्मक नियमांचं उल्लंघन केल्याचं मुंबई सत्र न्यायालयाचं निरीक्षण। एअर इंडियाला 2026च्या आर्थिक वर्षामध्ये 20,000 कोटींचा तोटा। वाढता तोटा कमी करण्यासाठी एअर इंडिया आपल्या विमानसेवा 15 ते 20% कपात करण्याच्या विचारात। विक्रोळीतील बुलेट ट्रेन भूसंपादन प्रकरणात गोदरेज कंपनीच्या दोन्ही याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळल्या। 10 एकर जमीन कायद्यान्वये भूसंपादित करण्यात आल्यानंतरही वाढीव नुकसान भरपाईसाठी कंपनीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता। केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्यानंतर अवघ्या 3 दिवसात 90,000पेक्षा जास्त भाविकांनी बाबा केदारनाथाचं दर्शन घेतलं। हर हर महादेवच्या घोषात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा।